Good morning, students. In the last lecture, we have discussed theoretical basis of control chart. Control chart is a pictorial representation of the process control. It can be used as a statistical tool to see whether the process under study is in control or not. That means the production is according to the target or not. मग हे कंट्रोल चार्ट्स वापरत असताना त्या कंट्रोल चार्ट्सवरती जो डेटा आपण प्लॉट करत जाणार आहोत तो डेटा कशा पद्धतीने प्लॉट होईल त्याच्यावरून आपल्याला कोणत्या प्रकारचे इंडिकेशन्स मिळतात याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. मग अशा कोणत्या स्टेज आपल्याला प्रोसेस आउट ऑफ कंट्रोल आहे असं म्हणता येईल. बिकॉज प्रोसेस जर इन कंट्रोल असेल तर इट्स ओके, इट विल गो ऑन. बट इफ देर इज एनी इंडिकेशन ऑफ द प्रोसेस बीइंग आउट ऑफ कंट्रोल देन दॅट इज द प्रॉब्लेम विच इज ऑफ कन्सर्न. त्यामुळं लॅक ऑफ कंट्रोल सिच्युएशन्स कोणकोणत्या आहेत त्या समजावून घेणं गरजेचं आहे. A control chart may indicate an out of control condition when one or more points fall beyond the control limit. जे 3 सिग्मा कंट्रोल लिमिट्स आपण फाइंड आउट करतो त्या लिमिटच्या बाहेर म्हणजे अबोव दी अप्पर कंट्रोल लिमिट किंवा बिलो दी लोअर कंट्रोल लिमिट एखादा पॉईंट जर प्लॉट होत असेल तर ते सरळ सरळ इंडिकेशन आहे की द प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल and some assignable cause is present and that is responsible for the lack of control situation. म्हणजे एक पॉईंट आउट ऑफ कंट्रोलचा जर एखादा जरी पॉईंट बाहेर गेला तरी आपल्याला ते आउट ऑफ कंट्रोलचं सिग्नल असणार आहे. ऑल्सो a control chart may indicate an out of control condition when the plotted points lies within the control limits but exhibit some non-random pattern or behavior. आता समजा सगळेच्या सगळे पॉईंट्स विदिन कंट्रोल लिमिट्स आपल्याला आढळून येतात तरीसुद्धा त्या पॉईंट्समध्ये जर काही विशिष्ट रँडम पॅटर्न बिहेवियर जर आपल्याला आढळून आलं तरी प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल आपल्याला म्हणता येतं. सो सगळेच्या सगळे पॉईंट्स कंट्रोल लिमिटच्या मध्ये आहेत ह्याचा अर्थ प्रोसेस इज ऑलवेज अंडर कंट्रोल असं म्हणता येत नाही आपल्याला. वी हॅव टू फर्दर इन्व्हेस्टिगेट द पॅटर्न इन विच द पॉईंट्स आर लाईंग ऑन द कंट्रोल चार्ट. तर हे कोणकोणते पॅटर्न्स असू शकतात त्याची आपण चर्चा करूया. तर या संदर्भात द वेस्टर्न इलेक्ट्रिक हँडबुक 1956 हे एक हँडबुक आहे क्वालिटी कंट्रोलच्या संदर्भात. जगभरामध्ये विशिष्ट प्रकारच्या नॉर्म्स या हँडबुकमध्ये जी संस्था होती अमेरिकेमध्ये क्वालिटी कंट्रोलच्या संदर्भात त्यांनी हे रूल्स तयार केलेले आहेत आणि त्यांनी काही रूल्स डिफाईन केले की ज्याच्यानुसार आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन कधी निर्माण होऊ शकते. तर ते पॉईंट्स आपण वन बाय वन बघूया. द प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल इफ आयदर म्हणजे खालीलपैकी कोणताही एक पॅटर्न आपल्या लक्षात आला तर प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. वन पॉईंट प्लॉट्स आउटसाईड द 3 सिग्मा कंट्रोल लिमिट्स प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल. म्हणजे एक पॉईंट कंट्रोल लिमिटच्या जरी बाहेर गेला तरी प्रोसेस आउट ऑफ कंट्रोल. 2 out of 3 consecutive points plot beyond the 2 sigma Orning limits. जसं आपण आता हे 3 सिग्मा कंट्रोल लिमिट्स काढलेले आहेत तर सिग्माची जी व्हॅल्यू आहे ते आपण 3 सिग्मा अशी घेतली म्हणजे मीनमधून 3 पट स्टँडर्ड डेविएशन वजा करून आणि 3 पट स्टँडर्ड डेविएशन अधिक करून ह्या कंट्रोल लिमिट्स आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. त्याच्यासाठी
डिस्ट्रीब्युशनची थिअरी विचारात घेतली जाते. कारण नॉर्मलमध्ये 3 सिग्मा मीनच्या या बाजूला आणि मीनच्या त्या बाजूला म्हणजे ऑन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह रिअल लाईन 3 सिग्मा प्लस मायनस हे जे डिस्टन्स आहे 6 सिग्माचं इट कवर्स ऑलमोस्ट 99% ऑफ द डेटा. हे नॉर्मलमध्ये तुमच्या लक्षात येईल, सर आता तुम्हाला शिकवतील नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये. तर म्हणून आपण 3 सिग्मा कंट्रोल लिमिट घेतो. पण तसेच 2 सिग्मा 1 सिग्मा असे लिमिट्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येऊ शकतात. तर 2 पैकी 3 हे 2 सिग्माच्या पलीकडे गेले तरी आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन येते. 4 आउट ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह पॉईंट्स प्लॉट ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 सिग्मा or beyond from the center line. आता 5 पैकी 4 सलग पॉईंट कॉन्सिक्युटिव्ह पॉईंट्स प्लॉट ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 सिग्मा 1 सिग्माच्या बाहेर सलग 4 पॉईंट्स जर गेले तुमचे, प्रोसेस चालू आहे, ऑनगोईंग प्रोसेस असते ही. आता या ऑनगोईंग प्रोसेसमध्ये 5 पैकी 4 पॉईंट्स 1 सिग्माच्या बाहेर गेले तरी आपण त्या सिस्टीमबद्दल प्रोसेसबद्दल शंका घेऊन आपल्याला ती चेक करावं लागते वेदर द प्रोसेस इज अंडर कंट्रोल ऑर नॉट. 8 कॉन्सिक्युटिव्ह पॉईंट्स प्लॉट ऑन 1 साईड ऑफ द सेंटर लाईन. सलग 8 पॉईंट आपल्याला सेंटर लाईनच्या कोणत्याही एका बाजूला जर आढळून आले तर त्याचा अर्थ प्रोसेसमध्ये शिफ्ट झाला असा होतो. म्हणजे सलग पॉईंट्स एका बाजूला प्लॉट होणं इट इज अ इंडिकेशन ऑफ लॅक ऑफ कंट्रोल सिच्युएशन. आता हे वेस्टर्न इलेक्ट्रिक हँडबुकच्या जोडीलाच काही सेन्सिटायझिंग रूल शेवट कंट्रोलसाठी नंतर लोकांनी मॉडिफाय केलेले आहेत. इन ॲडिशन टू द अबोव 4 रूल्स सम सेन्सिटायझिंग रूल्स फॉर द कंट्रोल चार्ट्स दॅट आर वाईडली युज्ड इन प्रॅक्टिस आर. म्हणजे या 4 रूलच्या व्यतिरिक्त आणि काही नव्याने लोकांनी सजेस्ट केलेले आहेत. 6 पॉईंट्स इन अ रो स्टेडीली इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. सलग 6 पॉईंट हे वाढत जाणारे किंवा कमी होत येणारे आढळून आले की प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल. 15 पॉईंट्स इन अ रो इन झोन सी बोथ अबोव अँड बिलो द सेंटर लाईन. आता हे झोन सी ए बी सी हे 1 सिग्मा 2 सिग्मा आणि 3 सिग्मावरती तयार केलेले आहेत. 15 पॉईंट्स इन अ रो इन झोन सी दोन्ही बाजूला सलग 15 पॉईंट्स जर झोन सीमध्ये जात असतील तर प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल म्हणता येईल. 14 पॉईंट्स इन अ रो अल्टरनेटिंग अप अँड डाऊन. खाली वर असे झिगझॅग सलग 14 पॉईंट जर आढळून आले तरी प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल. 8 पॉईंट्स इन अ रो ऑन बोथ साइड्स ऑफ द सेंटर लाईन विथ नन इन झोन सी. सलग 8 पॉईंट सेंटर लाईनच्या कोणत्या तरी एका बाजूला झोन सी सोडून म्हणजे सेंटर लाईनला जोडून झोन सी, त्यानंतर झोन बी आणि त्यानंतर झोन ए असे 3 झोन केलेले असतात. आणि यात 8 पॉईंट सलग कोणत्या तरी एका बाजूला गेले तर त्या प्रोसेसला आपल्याला काय म्हणता येते, आउट ऑफ कंट्रोल प्रोसेस असं म्हणता येतं. म्हणजे सगळेच्या सगळे पॉईंट्स कंट्रोल लिमिटच्या मध्ये असतील तरीसुद्धा आपल्याला प्रोसेसमध्ये विशिष्ट प्रकारचा रँडम पॅटर्न आढळून येतोय का तो बघणं फार महत्त्वाचं आहे. द ॲबिलिटी टू इंटरप्रिट ए पर्टिक्युलर पॅटर्न इन टर्म्स ऑफ असायनेबल कॉजेस रिक्वायर्स एक्सपिरियन्स अँड नॉलेज ऑफ द प्रोसेस. त्यामुळं एखादा कंट्रोल चार्टवरचा स्पेसिफिक पॅटर्न आपण इंटरप्रिट करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय करतो तर तिथं असायनेबल कॉज कोणता आहे का ह्याचा शोध घेत असतो. पण याच्यासाठी काय करायला लागतं आपल्याला, ज्याला त्या प्रोसेसचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे तो हे फार इझिली करू शकतो. म्हणून क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर्स मोठ्या प्रमाणावरती काम करत असतात.
इंजिनियर्स काय असते, ॲट द सेम टाईम दे हॅव एक्सपिरियन्स ऑफ द प्रोसेस ॲज वेल ॲज नॉलेज ऑफ द प्रोसेस. आणि मग त्यांना जर कंट्रोल चार्टची माहिती असेल, म्हणजे स्टॅटिस्टिकल नॉलेज असेल, तर ते खूप इझिली एखादा असायनेबल कॉज इंटरप्रिट करू शकतात. We must not only know the statistical principles of the control chart, but we must also have a good understanding of the process. म्हणजे आपल्याला फक्त स्टॅटिस्टिकल नॉलेज असून चालणार नाही प्रोसेसचं, तर आपल्याला त्या प्रोसेसबद्दल पूर्ण माहिती असणं, त्याचं चांगलं अंडरस्टँडिंग असणं, हे आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन शोधण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या क्षेत्राची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसबद्दल नॉलेज असणं, त्याचा अनुभव असणं, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ते असेल तर आपण खूप इझिली कंट्रोल चार्ट इंटरप्रिट करू शकतो. अर्थात हे कंट्रोल चार्टवरचे पॅटर्न्स कसे येतात आणि त्याच्यावरून आपल्याला कशा पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे वगैरे, ह्या गोष्टी आपण आता काही न्यूमेरिकल एक्झाम्पल ज्यावेळेला बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्षात काही पॅटर्न्स बघायला मिळतील, किंवा मी याचं काही पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन तुमच्यासमोर प्रेझेंट करेन आणि मग त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन कधी शोधता येते. व्यवहारामध्ये खूप वेळा, म्हणजे आत्ता जे अकॅडमिकमध्ये आपण एक्झाम्पल बघतो आहे ते खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिम्पल असतात, पण प्रत्यक्षात एखाद्या फॅक्टरीमध्ये, एखाद्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेला कंट्रोल चार्ट्स वापरला जातो त्यावेळेला तो खूप काळजीपूर्वक इंटरप्रिट करणं गरजेचं असतं. तर बिफोर वी प्रोसीड टू व्हेरिएबल कंट्रोल चार्ट्स, हे जे पॅटर्न्स आहेत ते आपण काळजीपूर्वक समजावून घ्या. स्टॅटिस्टिकल बेसिस ऑफ कंट्रोल चार्ट्स, जे पाठीमागच्या लेक्चरला आपण त्याची चर्चा केलेली आहे. ही जी 3 सिग्मा कंट्रोल लिमिट्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी -3 टाइम्स स्टँडर्ड एरर, म्हणजे ऑब्झर्वेशन जास्त प्रमाणात देतात त्याला आपण त्याचं स्टँडर्ड एरर कॅल्क्युलेट करत असतो. तर हे त्याचं जे स्टँडर्ड डेव्हिएशन आहे सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ टीचं, त्याच्यात 3 टाइम्स कंट्रोल लिमिट जे येतात त्या 2 टाइम्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याला ऑर्निंग लिमिट्स असं म्हटलं जातं. 1 सिग्मा लिमिट्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. तर या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला करता येतं आहे. तुम्ही हे काळजीपूर्वक पाहून घ्या. अँड फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर ऑनवर्ड्स विल स्टार्ट विथ व्हेरिएबल कंट्रोल चार्ट्स. ओके, सो वी शुड स्टॉप हिअर. थँक यू.